नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा हरवलेला. विस्तारलेल्या त्या शहराचा माणिक चौक एक महत्त्वपूर्ण आणि अपरिहार्य असा भाग बनलेला होता. काही ठिकाणी तर माणिक चौकातूनच जाणं भाग होतं. गावातून आणि गावाबाहेरून असे एकदम 8 रस्ते तिथे येऊन मिळत होते. काही नवीन वस्त्यांकडे आणि वस्त्यातून माणिक चौकात येणं जाणं क्रमप्राप्त झालेलं होतं. त्या रस्त्यांनी बसेस, ट्रक्स, मोटरसायकली, स्कूटर्स, मोपेड्स आणि पलीकडे पटांगणात असलेल्या सुभाष विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सायकली यांची तर दिवसभराची वर्दळ होती. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी शाळा, कॉलेजेस आणि ऑफिस सुटायच्या वेळेच्या तर माणसं, वाहनांचे विविध प्रकारचे आवाज आणि वाहनातून निघणारा धूर यांचा गडद ढग तिथं तासातासानं, मिनिटांनी साठायचा. आणि सिग्नल मिळताच मोठ रिकामी व्हावी तसा मोकळा व्हायचा. क्वचित तो चौक, तिथली रहदारी विरळ होताना जाणवत असायची. माणिक चौकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे ट्रॅफिक सिग्नल असूनही दर 2-4 दिवसांनी वाहनांची टक्कर व्हायची. वाहनांवरची माणसं लोटून दिल्यासारखी रस्त्यावर सांडायची. हातापायात, कमरेत, बरगड्यात मोडली जायची. माणसांच्या शरीराचा आणि वाहनांच्या अंगांचा असा चेंदामेंदा बघायला चौकात लोक आपले व्यवहार सोडून काय घडलंय हे बघण्यासाठी धावत यायचे. अपघात, टक्कर, बाचाबाची, थोडी मारामारी व्हायचीच. त्याबरोबर रक्ताचं थारोळं, कणणं, विव्हळणं, ओरडणं, भीतीनं चित्कारणं यांचा सिनेमा शो घडायचाच. कधी महिन्यातनं तर कधी आठवड्यातनं 2दाही. म्हणून लोक माणिक चौकाला अलीकडे अपघात चौक असंच म्हणायला लागले होते, अगदी गमतीनं. सुभाष विद्यालयात 8व्या वर्गात शिकणाऱ्या कौस्तुभचा शाळेचा रस्ताही माणिक चौकातून जात होता. माणिक चौक टाळूनही कॉलनीला वळसा घालून एक रस्ता त्यांच्या शाळेपर्यंत थेट जात होता, पण 2 किलोमीटरचा फेरफटका मारावा लागत होता. तिकडून मुलं क्वचित शाळेला जात, कारण शाळेला जाताना वेळेवर शाळेत पोहोचता यावं म्हणून आणि शाळा सुटल्यावर भूक लागली म्हणून मुलं आपल्या सायकली माणिक चौकातूनच वेगानं दामटीत असत. कौस्तुभही आईच्या दटावण्यावरनं किंवा नुकतंच त्या चौकात झालेल्या अपघातामुळे शाळेला कधी सायकलवरनं जायचा, तर कधी कित्येकदा पाठीवर दप्तर घेऊन, खांद्याला वॉटर बॅग अडकवून एखाद्या मित्रासोबत थोडासा रमत गमत शाळेत जायचा. माणिक चौकात आला की त्याची पावलं रेंगाळत, चाल मंदावे आणि तो बाजूच्या स्टेशनरी दुकानात जाऊन वहीच घे, रबरच घे, पेन्सिलच घे असं करत आळमटळम करायचा. कधीकधी त्याच वेळी माणिक चौकात काही घडलं तर गर्दीत घुसून समोर चौकात काय घडलंय ते मन लावून पाहत राहायचा. बडबड, शिव्या, बाचाबाची, मारामारी तन्मयतेनं पाहत राहायचा. त्याला तिथेच सोडून त्याचे मित्र शाळेत निघूनही गेलेले असायचे. प्रार्थना होऊन शाळा सुरूही झालेली असायची, पण कौस्तुभला त्याचं भान नसायचं. तो त्या गर्दीत त्याला ओळखणारं कोणी असलं, बहुतेक असायचंच, आणि त्या व्यक्तीच्या लक्षात कौस्तुभचं शाळा चुकून तिथे उभं राहणं आलं तर ती व्यक्ती त्याला टोकायची. मग कौस्तुभ त्या माणसाची नजर चुकवून, जागा बदलून कुणीकडून तिथली पांगापांग होईस तर घुटमळत राहायचा. कुणीतरी कधीतरी त्याचा बोखोड धरून हटकायचं. सांगू का तुझ्या आईला? काय आहे इथं शाळा बुडवून बघत बसायला? चल फुट का घालू धपाटा. मग कौस्तुभचा नाईलाज व्हायचा. तो खांद्यावरची वॉटर बॅग सावरत आणि पाठीवरचं दप्तर ॲडजस्ट करत तिथनं सटकायचा. आपलं मुख्य ते सगळं पाहून झालंय असं वाटताच मधल्या सुट्टीत डबा खाताना तो आपल्या मित्रांना त्यांनी गर्दीत तिथे घुसून काय काय बघितलं ते थोडं रंजक करत तिखट मीठ लावून सांगायचा. आपले मित्र एकूण एक भित्रे आहेत असं त्याचं म्हणणं होतं नव्हे, त्याचं ते मतच झालेलं होतं. आपण कसे शूरवीर आहोत याच पवित्र्यात तो सदोदित असायचा. त्याचा धीटपणा त्याच्या मित्रांनाही आवडत नसे. हा धीटपणा त्यांना वेगळाच वाटे. सौरभ शहारत म्हणायचा, आपण नाही बुवा ह्या कौतुकसारखं तिथे थांबू शकत. मला रक्त बघितलं की घेरी येते, मळमळायला होतं, आणि ती बाचाबाची काय ऐकायची.
पण कौस्तुभ चिवून म्हणायचा, अरे मजा येते यार, खरी मारामारी असते ती, सिनेमातल्यासारखी खोटी खोटी नाही काही. किंवा मग तो तपशिलात शिरत असे. कौस्तुभ मग घटनेचं वर्णन करत राहायचा. अपघात कसा झाला असावा, कुणाचं चुकलं असावं, कोण चुकीच्या दिशेनं वळलं असेल, कोण कुणाशी टक्करलेलं असावं, कुणाचा पाय कसा खाडकन तुटलेला असावा, वगैरे वगैरे. माणिक चौकात घडून गेलेल्या अपघाताचं वर्णन तो उसासा सोडून करत राहायचा. मध्ये तळमळून म्हणायचा सुद्धा, फक्त एकदा तरी मला माझ्या डोळ्यादेखत खराखुरा अपघात घडताना पाहायचंय. गळ्या शपथ यार, माझं मन तडफडत असतं नुसतं. मी माणिक चौकात अपघात घडून गेल्यावर तरी पोचतो किंवा कुणाच्या तरी तोंडून मला अपघाताचा वृत्तांत कळतो. बॅड लक यार. तो तळमळत बोलत असायचा. जणू काही अपघात बघायला न मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फार मोठी दुर्दैवाची बाब असावी. त्याच्या या अनोख्या इच्छेमुळे त्याचे मित्र त्याच्याशी अलीकडे चर्चाही करायचं टाळत होते. तो भेटला की त्याच्या तोंडी हमखास अपघात, मारामारी, भोसकाभोसकी हेच विषय असत. प्रदीप तर त्याचा हात झटकून वैतागत म्हणाला, काय भयानक इच्छा आहे रे तुझी, एकदम आसुरी. वर्गातलं पुस्तकातलं काही लक्षात ठेवतोस का नाही? आणि काय करायचं काय आपल्या वयाच्या मुलांना हे असले विचार करून? हेमंत तर कबूलच झाला. हेमंत म्हणाला, मी तर वाईट स्वप्न पडलं ना तरी अजून आईजवळ जाऊन झोपतो. हे असं काही पाहणं, त्यावर बोलणं हा आपला प्रांत नाही रे बाबा. हे सगळं ना कौस्तुभच करू जाणे, त्याचं सगळंच वेगळं आहे, एकदम डिफरंट. यावर त्याचं मित्रमंडळ हसत आपापसात नेत्रपल्लवी करत एकमेकांना खुणावत. शेखर म्हणाला, मी तर माणिक चौक टाळूनच शाळेला येतो जातो. नकोच ते वाघाच्या गुहेतनं जाणं येणं. माणिक चौकात अपघात बघता बघता आपणच हे असे रस्त्यावर पडलेलं असू. आपले मित्र नुसते भित्रटतच नाहीत तर बुजरे आहेत, कमकुवत मनाचे आहेत हे कौस्तुभला जाणवत असे. मित्रांना सांगून त्याचं पोट भरत नसे. मग तो घरी आल्या आल्या आईला पकडे, तिला धरूनच ठेवी. पानावर बसल्यावर तोंडात घास घालण्या अगोदर अधीर होऊन तो म्हणायचा, आई अगं आज ना गंमतच झाली. वाटीत आमटी वाढता वाढता नवलानं त्याच्याकडे बघत आई विचारत असे, गंमत? कसली रे गंमत? काय वर्गात पहिला वगैरे आलास का काय, का कशात बक्षीस वगैरे पटकावलंयस? तोंडात घालायचा घास चिडून ताटात टाकत कौस्तुभ म्हणे, आता कशात पहिलं यायचं? बक्षीस मिळवण्याशिवाय जगात काही महत्त्वाचं असतं बरं काही. सांग बाबा. अगं आई, मी आत्ता ना शाळेतनं येताना माणिक चौकातला अपघात पाहिला. म्हणजे घटना घडून गेली होती नेहमीप्रमाणे. कौस्तुभ, त्याची आई डोळे विस्फारत चित्कारली, ही कसली रे दळभद्री इच्छा तुझी? वेडा कुठला? येता जाता अपघात काय बघत थांबतोस आणि त्याविषयी आल्या गेल्याजवळ बोलत काय बसतोस? हे बघ कौस्तुभ, मनात नेहमी चांगले विचार आणावेत, मग मन शांत आणि स्वच्छ राहतं काय. आईची नजर चुकवत कौस्तुभ म्हणायचा, आई अगं मी येत होतो नेहमीसारखा, तर समोर चौकात स्कूटर पडलेली, पेट्रोल सांडलेलं, रक्त पसरलेलं. कुणीतरी त्या माणसाला दवाखान्यात नेलं म्हणे. मला बघायचं होतं त्याला कसं लागलं, किती लागलं ते. आता हे तुला सांगितलं तर काय होतं ग? कौस्तुभ. आईनं त्याचा गालगुच्चा घेतला. भीतीनं गाल सोडत कौस्तुभ म्हणाला, आता काही पाहिलेलं सांगितलं नसतं तर तिकडूनही फटकारला असतंस. तिकडून तर आलास, तुला कसं माहिती नाही तिथे अपघात झालेला, असंही म्हटले असतीस. कौस्तुभच्या वयाचा, त्याच्या मानसिकतेचा विचार तिच्या मनात फणा काढून उभा राहिला. त्याची आई काळजीनं व्याकुळ झाली, कळवळून म्हणाली, तू त्या रस्त्यानं जातच जाऊ नकोस बरं कौस्तुभ. प्रदीप, हेमंत जातात ना तसा दूरवरनं जात जा वळसा घालून. सायकल तर आहे, पायी थोडं जाणार आहेस. विषयाची परीक्षा नको रे बाबा. तुझा स्वभाव हा असा आणि तो चौक तो तसा. छाती फुगवून कौस्तुभ आईला म्हणे, मला नाही कशाची भीती वाटत. माझे एकूण एक मित्र भित्रे आहेत, डरपोक. हा ऐकण्यातला मुलगा नाही हे कळून आई आवाज चढवून म्हणाली, मी सांगतेय म्हणून तिकडून जायचं नाही, कळालं? वाद नकोय मला. स्वतःला शहाणा समजू नकोस फार. त्याची आई हातवारे करत स्वतःशीच पुटपुटली, कसला तो चौक? एक एक जागाच मेली वाईट.
काहीतरी कायम घडतंच तिथे. मुलांना उत्सुकता असते आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या गावाला शाप आहे तो माणिक चौक. कायम कसा तिथे अपघात होतो. कौस्तुभ आईच्या समाधानासाठी म्हणाला, नाही जात झालं. कौस्तुभनं मग त्या दिवसानंतर एक केलं. काही पाहिलं, दिसलं, कानावर आलं माणिक चौकाबाबत तर त्याचं वर्णन त्यांनी आईजवळ करणं टाळलं. अगदी संयम ठेवून शिताफीनं. पण 13-14 वर्षांच्या कौस्तुभला एक तीव्र आंतरिक प्रबळ इच्छा होती. स्वप्नच होतं म्हणा ना. किमान एकदा तरी त्याच्या डोळ्या देखत साक्षात त्याच्या समोर त्याला साक्षी ठेवून माणिक चौकात अपघात व्हावा. नुसती टकराटकरी बाचाबाचीच नव्हे तर खाडकन कोणीतरी त्या चौकात रक्ताच्या थारोळ्यात शेवटचा श्वास घेत असताना पाहावं. अपघातातलं मरण बघावं, मृत्यू स्पर्शावा, न्याहाळावा आणि तृप्त व्हावं. तो गेल्या 3-4 वर्षांपासून त्या संधीची वाट बघत होता चातकासारखी. संधी केव्हा मिळेल माहीत नव्हतं. तो एकटा असताना त्याच्या डोक्यात तेच विचार असत. अभ्यास करून अंथरुणावर पडल्यानंतर सुद्धा, खोलीभर पसरून राहिलेल्या अंधारात सुद्धा. अभ्यास, खेळ, स्पर्धा त्याला त्याच्या इच्छेपुढे गौणच भासत. आईबाबांच्या शिव्या नकोत, मार नको म्हणून तो कसाबसा सर्व रुटीन सांभाळत असे इतकंच. कधीकधी तो रेंगाळतच आजूबाजूच्या दुकानातल्या वस्तू बघत जायचा. सायकल न्यायची टाळायचा. भित्रे मित्र त्यांनाही तो चुकवायचा. त्याचे प्रयोग सुरू होते. माणिक चौकाबाबत काही कानावर येताच तो बेभान होऊन पळत सुटायचा. त्याला आपलं दप्तर, वॉटर बॅग याचंही भान असायचं नाही. मित्रच त्याच्या वस्तू घरी आणून देत. त्या दिवशीही त्यांनी हवा कमी आहे चाकात असं आईला सांगून सायकल न्यायचं टाळलं. तशी चाकात हवा कमी नव्हती, शिवाय चौक संपता टपरीवरती हवा भरताही आली असती. पण त्याचा सायकल न्यायचाच त्या दिवशी मानस नव्हता. आतून काहीतरी वेगळंच जाणवत होतं. दप्तर पाठीवर होतं, वॉटर बॅग खांद्याला लटकवलेली. आईचं आपल्यावर बारीक लक्ष असतं, पहारा ठेवल्यासारखं हे त्याला माहिती होतं. तो हळूच सटकला करून. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघावं तसा भरा निघाला. त्याला धाप लागली, सर्वांगाला घाम सुटला. मनाचा वेग विलक्षण होता. शरीर दमलं होतं, पण कौस्तुभला त्याचं भान नव्हतं. तो भराभरा निघाला आणि काय चमत्कार, तो वेगानं माणिक चौकात पायी पोहोचत होता. तोच बाहेर गावाहून भरून आलेला ट्रक चौकात गर्रकन वळला. कर्र कच्च आवाज झाला. ब्रेक लावला गेला. करकरत दुपारची शांतता फाटत गेली. माणिक चौकातल्या दुकानातली माणसं आपापली कामं सोडून रस्त्यावर आली ओरडत, अरे ब्रेक फेल हो गया रे असं म्हणत. अबे ये मारेगा किसी को तो, कुणीतरी वर्तवलं. समोरून वेगानं एक स्कूटरवाला आला. थेट ट्रकच्या मागच्या चाकातच घुसला. अगदी आत घुसला. माणसं धावली, ओरडलीच. अनेक आवाजात ओरडली. काय घडलंय हे कळेपर्यंत पाखरं फडफडावीत तसा एक भयान भेसूर आवाज आकाश चिरत वर गेला, विरला. भयान शांतता क्षणभर पसरली, थरथरत राहिली. कलिंगड जोरात जमिनीवर आपटावं आणि ते इतस्ततः पसरून राहावं तसं त्या स्कूटरवाल्याचं, त्याच्या शरीराचं झालं होतं. रक्ताचा हंडा फुटून रक्त रस्ताभर झालं होतं. त्याच्या रक्तानं एक वेडा वाकडा भेसूर नकाशा रस्त्यावर काढला होता. केबिनचं दार उघडून उडी मारून ट्रकवाला ट्रक तिथेच सोडून शेतात ससा गडप व्हावा तसा वाट फुटेल तिकडे निघून गेला. 1-2 त्याच्या मागे गेली, पण हे सगळं एका सेकंदात घडलं. जीवन आणि मृत्यूमध्ये फक्त श्वासाची रेषा असं म्हणतात ना, तसं. कौस्तुभला तर ती पर्वणीच होती. त्याची कैक दिवसांची आंतरिक मनोकामना पूर्ण झाली होती. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्यासह तो तिथे आला. त्या सांडलेल्या रक्तात पावलं नाचवत नाचला. कसला तरी वर्णनातीत आनंद त्याला झालेला होता. आजूबाजूचे बघेही चक्रावून गेले. काय झालंय त्याला त्यांना कळत नव्हतं. कितीतरी दिवसांपासून आपलीच हरवलेली वस्तू गवसल्यावर व्हावा ना, तसा आनंद त्याला झाला होता. आसुरी आनंद, त्याचंच थैमान.
त्यानं वळून त्या स्कूटरवाल्याकडे पाहिलं मात्र. डोळे उघडे करून तो आपल्याकडे बघतोय असा त्याला भास झाला, पण क्षणभरच. तो घाबरला, पण थोडाच वेळ. कोणीतरी ओळखीची व्यक्तीच अपघातात सापडावी आणि ही व्यक्ती तीच आहे का म्हणून बघावं, तसा तो ओणवून पाहायला लागला. कोणीतरी त्याला खसकन दंडाला धरून ओरडलं, खेकसला, क्या पागल हुआ क्या रे? क्यों नाच रहा तू? आदमी है क्या शैतान है? चल स्कूल जा, रात को पेशाब करेगा पतलून में, तब नानी याद आएगी. कौस्तुभ ताठ झाला. तो माणूस काय म्हणतोय त्याला थोडं कळत होतं आणि नाही सुद्धा. त्याचं डोकं चक्रावलं. खरं तर त्यालाही आता इथे थांबण्यात रस नव्हता. हवं ते पाहून अनुभवून झालेलं होतं. त्याचे पाय जड झाले होते, बेड्या पडाव्यात ना तसे. शॉर्टकटनं निघून जावं तर कोणीतरी घट्टपणे आपल्या पायाला मिठी मारू नये हे त्याला जाणवलं. त्यांनी वाकून स्वतःच्या पायाकडे पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. त्याला सभोवताली जमलेल्या त्याला ओळखणाऱ्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण त्याच्या तोंडून शब्दच उमटत नव्हते. पायदळी पसरून असलेल्या रक्ताच्या चिकचिकाटात त्याचं अंग शहारत होतं. रक्ताचं वाळले पण कळत होतं. त्याला खरं तर इथून पळतच शाळेत जायचं होतं, मित्रांना सगळं सांगायचं होतं, पण पावलं उचलत नव्हती. कोणीतरी आपल्याला मागणं घट्ट मिठी मारली आहे आणि ती पकड विलक्षण आहे, नेहमीपेक्षा वेगळी. ती मागची व्यक्ती त्याला दिसत नव्हती. मागे वळून त्याला बघताही येत नव्हतं. तो बघता बघता सटपटला. थंडगार श्वासाचे फुतकार मात्र त्याला पाठीवर मानेवर जाणवत होते. फ्रीझरमध्ये हात घालून बर्फ स्पर्शावा तसं जाणवत होतं. तोंडातून शब्दच उमटत नव्हते. कोणीतरी जीभ हासडून काढावी आणि बोलताच येऊ नये असं कौस्तुभला झालं होतं. त्याला काय करावं कळत नव्हतं. कोणाच्या तरी जबरदस्त पकडीत तो सापडलेला होता, कुणाच्या ते मात्र उमजत नव्हतं. पुढे पुढे तर त्याला धडपणे श्वासही घेता येत नव्हता. तो अजूनही घाबरलेला नव्हता, पण त्याला तिथून निघून जाता येत नव्हतं. कशानं तरी कुणीतरी त्याला जखडून टाकलं होतं. ते कोण माहीत नव्हतं. सभोवती मात्र माणसांची ही गर्दी होती. कोंडाळच झालेलं होतं त्याच्या भोवती माणसांचं. त्या गर्दीतले कितीतरी जण त्याला ओळखत होते. तो तर बहुतेक रोज त्या चौकातनंच शाळेत जात होता. त्या लोकांचे उच्चारलेले शब्द तेवढे त्याच्या कानावर पडत होते. अरे ये तो उस बम्मन का लड़का है, यहां से तो रोजाना स्कूल जाता था वो. अरे हटाओ ना भाई दूर, देख क्या रहे हो पागल जैसे. अरे उसकी तो आदत है तमाशा देखते खड़े रहने की. वो हटेगा नहीं, उसे खींचो, साला डर गया होगा. आणि कुणीतरी त्याला जोर लावून लोटलं, ढकललं त्याच्या दप्तरासकट. तो हेलपाटला आणि इतका वेळ रक्तात चिकटून गेलेले त्याचे पाय मुळापासून झाड उपटावत तसे उपटले गेले. तो पुढे झेपावला. पाठीवरच्या दप्तरासह गर्दी चिरत बाहेर पडला. चालत राहिला. कुणीतरी त्याला हाकत असावं असा. जमाव बघत राहिला. असं आजवर घडलं नव्हतं. माना वळवून वळवून लोक त्याला बघत होते. आपापसात मोठ्यानं बोलत होते, हातवारे करत होते, तर्क करत होते. ते सगळं कौस्तुभच्या कानावर पडत होतं, पण त्याला बोलता येत नव्हतं. कोणीतरी त्याच्या तोंडावर हात दाबून धरावा असा तो गुदमरत होता. सर्व अतर्क्यच होतं. पाठीवरच्या दप्तरासह तो कुणाच्या तरी थंडगार रेट्यानं कुठंतरी त्यालाही माहीत नसलेल्या दिशेला जात होता. नाईलाजानं. हा रस्ताही नवीनच होता. दिवसभर वाट पाहून त्याच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली, शाळेत चौकशी केली. शेजारी पाजारी जिथे तो कधीमध्ये जात होता तिथेही जाऊन आले, पण कुठेही कौस्तुभ निदान आज गेलेला नव्हता. घरून शाळेत निघालेल्या कौस्तुभला कुणीही पाहिलेलं नव्हतं. माणिक चौकात काही दुकानदारांकडे विचारणा केली असता तो अपघात पाहून पाठीवरच्या दप्तरासह कुठेतरी गेला असं कळलं. तो बहुधा शाळेतच गेला असावा असं बघ्यांनी सांगितलं. तो अपघात स्थळापासून पाठीवरच्या दप्तरासह कुठे गेला, कोण त्याच्या मागे होतं, सगळंच गूढ होतं.
कुणाला तरी 2-3 दिवसांनी कौस्तुभच्या शाळेचा ड्रेस आणि दप्तर स्मशानात दिसलं. काढून फेकून द्यावा तसा तो ड्रेस आणि दप्तर कौस्तुभचंच होतं का? कुणीही जवळ जाऊन पाहिलं नाही, त्यावर चर्चा केली नाही की कुणी पुढं होऊन त्याच्या आईवडिलांच्या कानावर बातमी घातली नाही. 4-8 दिवसांनी इथे तिथे चौकशी करून हात टेकलेल्या त्याच्या आईवडिलांनी हरवलाय अशी पेपरमध्ये जाहिरात दिली. कौस्तुभला घरी आणून सोडणाऱ्याला छान बक्षीसही जाहीर केलं, त्याचा फोटोही छापला. कुणीतरी जाहिरातीत वर्णन केल्यावर हुकूम त्याला शोधेल, पकडून घरी आणून सोडेल ही त्यांची अपेक्षा. त्याची आई त्याच्या शाळा भरण्याच्या आणि सुटायच्या वेळेला उंबऱ्यात येऊन त्याची वाट बघत थांबते. तो कधीतरी दप्तर वॉटर बॅगसह धावत येऊन आपल्याला मिठी मारेल अशी तिची अपेक्षा आहे. इकडे कौस्तुभला मात्र कळत नाही. त्याला त्याच्या घरात आत जाता येत नाही. घर ते शाळा आणि शाळा ते घर तो उदासपणे पुढे मागे फेऱ्या मारत फिरतो. त्याला तो कुठे थांबला की कोणीतरी लोटतं आणि तो चालायला लागतो. आपण इतके हलके कसे झालो पिसासारखे त्याला कळत नाही. त्याचं दप्तरही हरवलेलं आहे. वाटेत वॉटर बॅगही कुठेतरी गळून पडली वाटतं खांद्यावरनं, कुठे ते माहीत नाही. ते सर्व शोधून त्याला पुन्हा घरी जायचंय, आईला भेटायचंय, शाळेत जायचंय. त्याला आई दिसते रडताना, बाबाही उदास दिसतात. कौस्तुभला ओरडून आनंदानं सांगायचं असतं की आई मी आलोय, तुझा कौस्तुभ. पण तो नुसता धडपडत असतो. त्याला सर्वजण दिसतात पण तो कोणाला दिसत नाही. तो आईजवळ गेला तरी तिला दिसत नाही का जाणवत नाही. ती आपलं माझा कौस्तुभ कुठे गेला असेल, कुणी चेटूक केलं ग बाई माझ्या राजावर, तो परत कधी येईल असं म्हणत असते. आईचा आक्रोश त्याला कळतो. त्याला मित्र दिसतात, शाळा दिसते, माणिक चौक ओलांडता येतो, पण सतत त्या दिवसापासनं आपल्याबरोबर थंडगार झोत पाडत कोण सोबत करतंय ते कळत नाही. तो थंडगार विळखा क्षणभरही सुटत नाही. तो अजून कोणाच्या तरी शोधात आहे. बहुधा त्याच्या एखाद्या मित्राच्या, प्रदीप किंवा हेमंत, नाहीतर त्याच्याच वयाच्या एखाद्याच्या. पण त्याचे भित्रे मित्र माणिक चौकातून शाळेत जात नाहीत. चुकून कुणी दिसला, जाणवला तर कौस्तुभ तिथे येतो सरकन निघून गेलेला असतो. त्याची भ्रमंती मात्र सुरू आहे. त्याला घरात जाता येत नाही, दप्तर मिळत नाही, मित्र भेटत नाहीत. आपण बघता बघता कुठल्या घनदाट जंगलात हरवून गेलो त्याला कळत नाहीये आणि ते कळणारही नाहीच. कारण त्याची कुणीतरी अव्याहतपणे सोबत करत असतं. ती थंडगार पकड कधी आणि कशी सैल होईल आणि आपल्या जवळील नवा सोबती कधी मिळेल हे कौस्तुभलाही माहीत नाही. कौस्तुभ फिरतोय अखंड असा. घर ते स्मशान आणि स्मशान ते माणिक चौक. श्रोते हो, ही ती वृंदा दिवाण यांची कथा हरवलेला. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या गूढ कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.